दौलताबाद परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांवर या कुत्र्यांकडून वारंवार हल्ले होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। काही मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनात भीती निर्माण झाली असून पालकही चिंतेत आहेत। कुत्र्यांचा बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित पद्धतीने या परिसरातून हलवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे। या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आणि विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। दौलताबादच्या नागरिकांचा सवाल, मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणखी किती दिवस वाट पाहणार? MDTV न्यूज साठी प्रतिनिधी दादा अब्बू सय्यद। नमस्कार। काही दिवसापूर्वी दौलताबाद वार्ड क्रमांक 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच कुरेशी महल्ला परिसरात कुत्र्याने धुमाकूळ घातला होता आणि 2 लहान मुलांना चावा घेतला आणि गंभीर जखमी केले। आणि तसेच आज बी देवगिरी शाळेसमोर विद्यार्थी जात असताना त्या विद्यार्थ्यावर बी काही कुत्र्यांनी हमला केला आणि हे 8-10 मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आणि ते गंभीर जखमी झाले। त्या निमित्ताने आज आम्ही ग्रामविकास अधिकारी गव्हाणे पाटील साहेब यांना भेटलो आणि आम्ही त्यांना निर्देश दिले की साहेब आम्हाला पत्र तयार करून द्या। एक पत्र आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त साहेबांना देणार आहेत आणि दुसरा पत्र वन विभाग खुलताबाद वन परिक्षेत्र अधिकारी यांना देणार आहेत। साहेबांना लगेच आमच्या म्हणण्याची दखल घेतली आणि लगेच पत्र काढले। मी साहेबांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि दोन्ही विभागाला आवाहन करतो का लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा विल्हेवाट लावावा आणि त्यांना लवकरात लवकर गाडी पाठवून कुत्र्यांना नेऊन कुठेतरी सोडण्यात यावं अशी विनंती मी दोन्ही अधिकारी साहेबांना करतो।